मैदान आहे, मोकळी जागा आहे, तिथे तुम्ही अशा पद्धतीने आघात करू शकता, जेणेकरून तो एक जो डफिलीचा जो टोन असतो ना तो येतो यामध्ये. नमस्कार, रामकृष्ण हरी. आपण मागच्या व्हिडिओमध्ये केरवा या तालातील बेसिक लग्गी जी प्रत्येक भजनात हमखास वाजवलीच जाते ती धातीन ताडा ताधीन धाडा ही लग्गी आपण बेसिक स्तरावर कशी वाजते हे पाहिलं. आणि आज आपण त्यातलं पहिलं व्हेरिएशन पाहणार आहोत. तर ते अशा पद्धतीने आहे, धातीन ताडा ताधीन धा. ह्या धाला आपल्याला घिसारा द्यायचा आहे डग्ग्यावर, अशा पद्धतीने म्हणजे आघात करायचा आहे. आणि आघात करता करताच मनगटाने आपल्याला पुढे हात सरकवायचा आहे. मनगटाने आपल्याला शाईवर घिसारा द्यायचा आहे. तुम्हाला त्यासाठी याची प्रॅक्टिस करावी लागेल. धातीन ताडा ताधीन धाडा, 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 धातीन ताडा ताधीन धाडा धा. हा धा आता खुल्ला वाजवायचा आहे. आपण बेसिक पद्धत वाजवताना मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की पहिल्या धाला पण म्हणजे जो समेचा धा आहे त्याच्यावर पण आपल्याला वजन द्यायचं होतं. पण यामध्ये हा आधीचा धा, डाच्या आधीचा धा हा बंद वाजत असल्यामुळे, एकदम बंद वाजत असल्यामुळे नंतरचा धा आपल्याला म्हणजे समेवरचा धा आपल्याला खुल्ला वाजवायचा आहे. तर अशा पद्धतीने धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा. धीन जो आहे तो ऍज इट इज ठेवायचा आहे. धातीन ताडा ताधीन ताडाचा जो पहिला व्हिडिओ आहे ज्यात मी बेसिक स्तरावर व्हिडिओ केलेला आहे, तर त्यामध्ये धीन जसा वाजतोय तसंच धीन इथे वाजवायचा आहे नॉर्मल अशा पद्धतीने. धातीन ताडा ताधीन धा. हा धीन नॉर्मल आणि लगेच धा आपल्याला इकडे घिसारा द्यायचा आहे. धातीन ताडा ताधीन धाडा धा. हा धा खुल्ला असा. धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा ताधीन धाडा, धातीन ताडा ताधीन धाडा धा. आता हा जो केरवा लग्गीचा जो मी हा प्रकार सांगितला किंवा हे व्हेरिएशन सांगितले, हे तुम्ही केवळ अभंग वाजवतानाच नाही तर गवळणी वाजवताना, तसेच हिंदी सॉंग्स असतील काही बॉलिवूडमधील किंवा इतर काही गायन प्रकार असतील तर तुम्ही त्यामध्येही त्या गाण्याच्या भावानुसार तुम्ही हा जो आज मी प्रकार सांगितला आहे, ही जी लग्गी सांगितलेली आहे आणि त्याचं हे जे व्हेरिएशन सांगितलेलं आहे ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ म्हणजे तुम्ही भजनात तर वाजूच शकता अभंगाची साथ करताना, आणि गवळणाची साथ करताना म्हणजे कुठे येईल तर तुम्हाला ती गवळण माहित असेल, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, इथे नाही येणार पण नंतरचा जो भाव आहे ना
पहिलं तिरी तू येशील का चोरून मला भेट देशील का पहिलं तिरी तू येशील का चोरून भेट मला देशील का सांग ना. इथे तुम्ही एकटीच की वाजवता डग्ग्याचं जे मैदान आहे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही अशा पद्धतीने आघात करू शकता जेणेकरून तो एक जो डफिलीचा जो टोन असतो ना तो येतो यामध्ये. तर पहिलं तिरी तू येशील का चोरून भेट मला देशील का पहिलं तिरी तू येशील का चोरून भेट मला देशील का सांग ना बोल ना सांग ना बोल ना. इथे तुम्ही अशा पद्धतीने वाजू शकता आणि मग पुढे उठाण वगैरे लग्गी तसं येईल. आणि बॉलिवूड सॉन्ग समजा लंबी जुदाई 4 दिन हो गया प्यार हो रब्बा बड़ी लंबी जुदाई तिथे सेम हा ठेका तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने. म्हणजे जो त्या गाण्याचा भाव आहे जशा पद्धतीची चाल आहे म्हणजे आपण जे चाली बांधताना म्हणजे समजा शिवरंजनी रागातील बघा तुम्ही सगळी गाणी बघा किंवा अभंग बघा एक दुःखद त्यात भाव असतो सॅड सॉंग्स असतात ते तसे म्हणजे जसं जसं गाण्याचा भाव आहे तशा पद्धतीने ते बोल तिथे यूज केले जातात. तर तुम्ही मी एक उदाहरण म्हणून ह्या 2 गोष्टी इथे सांगितल्यात किंवा हे सजेस्ट केलेत. असे तुम्ही ऐकून तुम्हाला कळेल म्हणजे कशात काय वापरलं. मी जसं सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की ऐकून कळतं की कशात काय वापरले आणि कशात काय वापरायला पाहिजे. तर तुम्ही ॲज अ स्टडी म्हणून अभ्यास म्हणून तुम्ही ही लग्गी कुठे यूज केलेली आहे ते तुम्ही ऐकू शकता आणि गेस करू शकता की इथे ही लग्गी वाजवलेली आहे म्हणून. तर यासह आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हेरिएशनसह. तोपर्यंत रियाज करत राहा आणि तबलामय राहा. धन्यवाद.